या युगी सर्व पृथ्वीवर म्लेच्छ बादशाह हा मराठा पातशाह एवढा छत्रपती झाला जे ओरिजिनल स्वराज्याच्या दुप्पट स्वराज्य त्यांनी जिंकून घेतले. पण कुठल्याही किल्ल्याचं नाव हे महाराजांवरून नाही. सॅलरी सिस्टीम जी आहे ती महाराजांनी इंट्रोड्यूस केली. जोवर महाराज होते तोवर इंग्रजांना जमलं नाही की हा देश आपण तोडाफोडा आणि राज्यगारा त्यांचं जे होतं. जर अजून एक 5-10 वर्षाचं आयुष्य लाभलं असतं तर महाराष्ट्राचा नव्हे भारताचा इतिहास त्यांनी बदलून टाकला असता. त्याला सगळ्यांना माहिती आहे राज्याभिषेक झाला ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596. इवन हेनरी ऑक्झेंडन जो आला होता इंग्रजांच्या तर्फे वकील, साधारण 7-8 गोष्टी या राज्याभिषेकाच्या निमित्ताने केल्या. सगळ्यात पहिलं म्हणजे दी मराठी पॉडकास्टच्या आपल्या एका नव्या एपिसोडमध्ये आपले जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे पराग लिमये आणि आजचा जो आपला टॉपिक आहे तो ह्याबद्दल आहे की राज्याभिषेकानंतर काय घडलं. आणि आपले जे गेस्ट आहेत ते अत्यंत माहितीपूर्वक आहेत आणि ते आपल्याला चांगली माहिती देणार आहेत. आणि कारण हे बघा, माझ्या हातात 2 पुस्तकं आहेत त्यांनी लिहिलेली. एक पुस्तक आहे जे की भटकंती मराठ्यांच्या धारातीर्थांची आणि दुसरं आहे मराठ्यांची स्फूर्तितीर्थे. तर ही जी 2 पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत आणि जो काही त्यांचा आत्तापर्यंतचा अनुभव आहे, जे काही त्यांनी वाचन केलं आहे, जे काही लेखन केलं आहे, त्याचा सगळा सार म्हणजे आपल्या 1 तासामध्ये जेवढा आपल्याला मांडता येईल त्यांच्यातर्फे ते हा एपिसोड मांडणार आहेत. म्हणून बघत राहा हा एपिसोड. म्हणजे बऱ्याच जणांना राज्याभिषेक माहिती आहे पण त्या राज्याभिषेकाच्या रिलेटेड पण बऱ्याच गोष्टी आहेत ज्या लोकांना अजून अज्ञात आहेत. तर आधी काय घडलं, राज्याभिषेक वेळी काय घडलं आणि आत्ताचा जो पार्ट आहे आपला तो राज्याभिषेकानंतर काय घडलं. तर थँक्यू सर पहिलं तर तुमचं की तुम्ही आमच्या एपिसोडला आलाय. आणि आज आपण प्रयत्न करू की लोकांना जास्तीत जास्त माहिती मिळेल, ऑथेंटिक माहिती मिळेल आणि ती आपण देण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार. जसं तुम्ही म्हणालात की राज्याभिषेकाच्या नंतर काय घडलेल्या घटना आहेत किंवा ज्याचा दूरगामी परिणाम एकूणच मराठ्यांच्या इतिहासावर झाला याच्या संदर्भात आपल्याला थोडंसं बोलायचं आहे. तिकडे वळण्यापूर्वी थोडंसं मला काही गोष्टी राज्याभिषेकाच्या बद्दल मुद्दामून सांगायला आवडेल. कारण त्या घटनांमधनंच राज्याभिषेक ह्या घटनेमधनंच पुढे आपल्याला त्याचे लीड मिळालेले दिसत आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे राज्याभिषेक झाला ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 आणि इंग्रजी दिनांक होता 6 जून 1674. हा तो दिवस होता. आणि हा एवढा मोठा आनंदाचा सोहळा आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याचं वर्णन आपण सगळ्याकडं बखरीमधनं वाचलेलं आहे. इवन हेनरी ऑक्झेंडन जो आला होता इंग्रजांच्या तर्फे वकील, त्याने सुद्धा चक्षुर्वयी सत्यम ज्याला म्हणतात तसं वर्णन राज्याभिषेकाचं लिहिलं आहे. त्याचं महत्त्व काय आहे हे विशद करताना आपल्याकडे अनंत सभासद जो आहे, सभासदाची जी बखर आहे कृष्णाजी अनंत सभासद, तर त्याने एक वाक्य छान अगदी समयोचित म्हणतात किंवा अगदी परफेक्ट ज्याला म्हणू आपण तसं लिहिलं आहे. तो या राज्याभिषेकाबद्दल म्हणतो काय की या युगी सर्व पृथ्वीवर म्लेच्छ बादशाह, या युगी सर्व पृथ्वीवर म्लेच्छ बादशाह हा मराठा पातशाह एवढा छत्रपती झाला ही गोष्ट सामान्य झाली नाही. म्हणजे या सगळ्या काय म्हणू आपण 350 म्हणजे राज्याभिषेकाच्या आधी 350 वर्षांचा कालखंड जो आहे जो अंधकारमय आहे आणि कुठेही आपल्याला भारतवर्षामध्ये एका हिंदू राजाने स्वतःला राज्याभिषेक करून घेतला अशी घटना सापडत नाही. राजस्थानातले राजे होते ते करत होते स्वतःला राज्याभिषेक, परंतु ते मांडलिक होते, मोगलांचे मांडलिक होते हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. इथे स्वतंत्र राजा झाला, हिंदू राजा पातशाह झाला ही गोष्ट सामान्य झाली नाही असं सभासद म्हणतो. याच्यातच त्या एका वाक्यातच आपल्याला खरं म्हणजे राज्याभिषेकाचं महत्त्व लक्षात येतं. आता राज्याभिषेक म्हटल्यानंतर आपण ते सोहळा आहे किंवा असं आपण त्याचं सगळं वर्णन करतो. खरोखर शिवाजी महाराजांच्या डोक्यात काय होतं राज्याभिषेक म्हणजे, तर त्यांना अपेक्षित असं होतं की हा इव्हेंट नाही आहे, हा एखादा काहीतरी आता आपण जसे कॉर्पोरेट इव्हेंट करतो तसा इव्हेंट नाही आहे, तर एक प्रतिकात्मक आहे. एक हिंदूंचं सार्वभौम राज्य इथे महाराष्ट्रात उभं राहिलं आहे हे जगाला कळावं म्हणून तो एक विधी केलेला आहे. आणि तो आपण त्याचा सगळा विधी जो आहे तो आपल्याला त्या घटना सगळ्या माहिती आहेत त्यातल्या, आणि त्यातनं काहीतरी संदेश हा द्यायचा आहे राजांना. आणि तो संदेश त्यांनी काही गोष्टी केल्या त्याच्यानंतर राज्याभिषेकाच्या वेळी किंवा राज्याभिषेकाच्या आसपास म्हणून नंतर म्हणून त्या काही पथदर्शी प्रकल्प आपण ज्याला आज म्हणतो तशा प्रकारचे प्रकल्प किंवा गोष्टी सिस्टिमॅटिक ज्याला म्हणतो त्या त्यांनी केल्या. त्या कोणत्या ते आपण आधी जाणून घेऊया. पण तत्पूर्वी एक गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे की शिवाजी महाराजांचं अंतिम ध्येय काय होतं. की हिंदवी स्वराज्याची स्थापना हे अंतिम ध्येय होतं का, तर मला विचारलं तर नाही. हिंदवी स्वराज्याची स्थापना ही एक त्यांच्या
उदात्त जे त्यांचं धोरण होतं किंवा उदात्त अशी त्यांची आकांक्षा होती, त्याची पहिली पायरी होती. मग त्यांना नक्की काय अपेक्षित होतं? तर हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्याचं सुराज्यात रूपांतर करणं, रामराज्यात रूपांतर करणं, ही खरी म्हणजे शिवाजी महाराजांची आकांक्षा होती. आणि तुम्ही जर पाहिलं पुढच्या घटना 1674 पासून पुढे 1680 त्यांच्या मृत्यूपर्यंत, तर सगळा त्यांचा जो कालखंड आहे तो ह्या दिशेत फोकस झालेला दिसतोय. त्यामुळे राज्याभिषेक हा केवळ एक सोहळा नाही आहे, तर एक इंटरमिजिएट स्टेप आहे. म्हणजे काय आपण म्हणतो की वरती वरती शिडी आपण चढत जातोय आणि एक झेप घ्यायची आता आपल्याला, लॉन्चिंग प्लॅटफॉर्म पाहिजे. तशा पद्धतीचा हा एक राज्याभिषेकाचा सोहळा आहे. आणि त्यातनं महत्त्वाच्या काही गोष्टी शिवाजी महाराजांनी निर्माण केल्या त्यावेळेला, की जे आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांनी काय गोष्टी केल्या, तर एक साधारण 7-8 गोष्टी या राज्याभिषेकाच्या निमित्ताने त्यांनी केल्या. सगळ्यात पहिलं म्हणजे भगवा झेंडा हा आपला ऑफिशियल फ्लॅग म्हणून त्यांनी स्वीकारला. प्रतिपतचंद्र रेखे व वर्धिष्णूर विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते, ही संस्कृत राजमुद्रा अधिकृत राजमुद्रा राज्याची केली. 16व्या वर्षीपासून महाराज वापरत आहेत. परंतु कसं आहे की राजे हे शिवाजी महाराजांना आधी सुद्धा आपण म्हणत होतो राजेच होते ते, परंतु राज्याभिषेक का करून घेतला की त्याला एक अधिष्ठान लागतं. सत्तेला, हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेला एक अधिष्ठान पाहिजे, म्हणून स्वतःला शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला. म्हणजे आपण म्हणतो की नाही, देव्हारा केलाय, चांगला देव्हारा आणलाय आपण, पण त्या देव्हाऱ्यात जर मूर्ती नसेल तर त्या देव्हाऱ्याला अर्थ नसतो. त्यामुळे शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेणं आणि ह्या काही गोष्टी त्यातनं घडवून आणणं, मुद्दामून निर्मिती करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यातली ही संस्कृत राजमुद्रा ही त्यांनी ऑफिशियल केली. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं मला विचाराल तर अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली. परत अष्टप्रधान मंडळ हे अगदी त्याच वेळेला राज्याभिषेकाच्या वेळेला निर्माण झालं का, तर तसं नाही आहे. ज्या वेळेला शिवाजी महाराज बंगलोरवरनं शहाजी महाराजांकडनं पुण्याला आले, त्याच वेळेला त्यांच्याबरोबर शहाजीराजांनी काही मंत्री नेमून दिलेले होते आणि मग काही मंत्र्यांची त्यांनी नंतर वाढही केलेली दिसते. परंतु जसं त्यांचं उद्दिष्ट आहे की हे सुराज्य निर्माण करायचं आहे, तर सुराज्य निर्माण करायचं असेल तर त्याला एक दिशा पाहिजे आणि एक काय म्हणू, एक ठराविक SOPsनी, म्हणजे आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स ज्याला म्हणतो, सिस्टमॅटिकली हे स्वराज्य चालायला पाहिजे. तर त्याच्याकरता हे अष्टप्रधानांची त्यांनी निर्मिती केली. 8 मंत्री नेमले, त्यांना त्यांची कामं त्यांनी वाटून दिली. आज आपण ज्याला जॉब प्रोफाईल म्हणतो तसं कानून जाप्ता त्यांनी करून दिला. म्हणजे कोणत्या मंत्र्याने काय काम करायला पाहिजे, कोणत्या मंत्र्याने कुठे शिक्के उमटवले पाहिजेत, कोणत्या मंत्र्याने कारभारात कुठे त्याचा अस्तित्व दिसलं पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या मंत्र्यांनी हातात तलवारसुद्धा घेतली पाहिजे. ओके. 8पैकी 6 मंत्र्यांनी लढाई करायची असे अपेक्षित आहेत. त्यातले फक्त दानाध्यक्ष आणि पंडितराव ही 2 जी मंत्री आहेत त्यांना फक्त लढाईची नाही केली तरी मुभा आहे त्यांना, पण बाकीच्या 6 मंत्र्यांना हातात शस्त्र धरलं पाहिजे ही आहे. त्यामुळे अष्टप्रधान मंडळ हे एक युनिक ज्याला आपण म्हणू तशी एक त्यांनी एक निर्मिती त्यातनं केलेली असं दिसते आपल्याला. पण सर ह्या मग आता हे महाराजांनी केलं म्हणजे हे खूप 1674 मध्ये त्यांनी एवढं लेट केलं एक प्रकारचं बघायला. तर मग ह्याच्या आधी सगळा जो कारभार होता तो मग कसा चालायचा? त्याच्या आधी सुद्धा कारभारात हे मंत्री आणि हे होतेच ना. म्हणजे असं नाही आहे की अष्टप्रधान मंडळ हे काहीतरी नवीन शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. आपल्याकडे पुराण ग्रंथ आहेत, याज्ञवल्क स्मृती किंवा शुक्रनीती, त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की राजाने सगळा कारभार जो आहे तो एकट्याने करायचा नाही. त्याच्याकरता त्यांनी मंत्री, मग 5 असतील 10 असतील, ते निर्माण करायचे, त्या मंत्र्यांना जबाबदाऱ्या द्यायच्या आणि राज्याचा सगळा कारभाराचा जो भार आहे तो त्यांच्याकडे काय म्हणू आपण तो देऊन त्याच्यावरती त्यांनी वचक ठेवून तो त्यांनी नियंत्रित करायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याकडे ते सगळ्या पुरातन ग्रंथातही तसं सांगितलं गेलं आहे. त्यामुळे त्याच आपल्याकडच्या पुरातन ग्रंथांची री ओढून महाराजांनी केली. पण एक त्याला म्हणता येईल की एक त्याला कॉन्क्रीट स्वरूप देणं आणि ज्याला नुसतं प्रतिकात्मक न राहता ते एक लोकांना एक प्रथदर्शी होईल अशा पद्धतीचं त्यांनी ते केलं. आज आपण पाहतो की नाही, आज भारतामध्ये लोकशाही आहे, आपल्याकडे निवडणुका होतात, निवडणुकांच्या नंतर पंतप्रधान निवडला जातो आणि तो आपल्या मंत्रिमंडळ निर्माण करतो आणि त्या मंत्रिमंडळाचा कारभार मंत्रिमंडळाच्या मार्फत संपूर्ण देशाचा कारभार केला. तो जिकडे तिकडे काय पंतप्रधान जाऊन उभे राहत नाहीत. तर त्यामुळे हे जे डिसेंट्रलायझेशन ऑफ एंटायर रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतात ना, तशा पद्धतीची ही अष्टप्रधानांची मंडळाची निर्मिती आहे. दुसरं त्यांनी अजून एक महत्त्वाची जी गोष्ट केलेली आहे, तर त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 300-350 वर्षांचं आपल्यावरती मुसलमानांचं राज्य होतं. पण हे नुसतं राज्य आहे प्रशासकीय असं नाही,
तर ते सांस्कृतिक आक्रमण सुद्धा होतं आपल्यावर. म्हणजे काय होतं की साध्या साध्या व्यवहारामधली जी पत्र जायची किंवा व्यवहारामध्ये जे आपण बोलायचो, शब्द वापरतो किंवा राज्य व्यवहाराची पत्र त्यातली जी भाषा होती, शासकीय भाषा म्हणतो, त्याच्यावरती फारसीचा खूप प्रभाव होता. एक उदाहरण छोटं सांगतो. आपण किल्ला शब्द वापरतो, सर्रास वापरतो. किल्ला हा शब्द फारसी शब्द आहे, इतका तो आपल्यात अजूनही भिनलेला आहे. त्यामुळे हे जे सांस्कृतिक आक्रमण आहे, आपण नुसतं राज्याच्या सीमा निर्माण केल्या तर त्याने होत नाही. सांस्कृतिक आक्रमण जे आहे ते जेव्हा आपल्यावरचं दडपण आणि आक्रमण जेव्हा जाईल त्यावेळेला आपल्याला खरं आपल्या स्वत्वाची जाणीव होईल. स्वराज्य हे स्वत्वाचा शोध येतो. स्वराज्याची निर्मिती म्हणजे नुसतं एक छोटासा भूभाग आहे, त्याच्यावरती कंट्रोल आहे आणि त्या आमच्या सीमा आहेत म्हणजे असं नाही आहे. तर ते एक स्वतःची अस्मितेचा तो एक काय म्हणू आविष्कार आहे. तर ते स्वची निर्मिती करण्याकरता हे आवश्यक गोष्टी आहेत. आणि म्हणून ते परकीय हे जे आक्रमण आहे सांस्कृतिक, ते जर काढायचं असेल तर त्याच्याकरता आपल्या शब्दांचा, आपल्या भाषेचा या राजकीय भाषेमध्ये, पत्रव्यवहारामध्ये व्यवहारात उपयोग व्हायला पाहिजे. याच्याकरता रघुनाथ पंत हणमंते म्हणून जे होते त्यांनी आज्ञा केली आणि सांगितलं की हे जे फारसी शब्द आहेत त्याला पॅरलल संस्कृत शब्दांचा एक कोश निर्माण करा. त्यामुळे मग त्यांनी पुढे धुंडीराज शास्त्री व्यास म्हणून जे होते त्यांची मदत घेतली आणि साधारण 1380 टू बी प्रिसाईज आपण जर म्हणायचं ठरवलं की एक्झॅक्ट नंबर, तर 1380 प्रतिशब्दांचा एक कोश निर्माण केला आणि त्याला राज्य व्यवहार कोश म्हणतात. आणि मग त्याच्यात आपण किल्ला म्हणतो त्याला दुर्ग हा शब्द आला. त्याच्यानंतर माची म्हणतो त्याला उपत्यक्का, अधित्यक्का अशा प्रकारचे शब्द आले. आपण त्याला मोठ म्हणतो किंवा आपण काय म्हणतो खंदक म्हणतो, त्याला परिखा वलयम असे काही शब्द त्याच्यात. वजीर पण एक शब्द म्हणजे वजीर पण वापरतो. पंतप्रधान हा शब्द आला. आपण आता सर्रास पेशवा शब्द वापरायचो त्याला, आता पंतप्रधान हा शब्द त्यांनी आला. तर अशा पद्धतीने हे जे आपल्यावर सांस्कृतिक आक्रमण आहे ते कुठे ना कुठेतरी त्याचा कॉग्निझन्स घेऊन त्याच्यावरती काम करण्याचा महाराजांनी प्रयत्न केला आणि तो राज्य व्यवहार कोश निर्माण केला. ह्याच्यातनं एक आपल्याला लक्षात येतं की हा नुसता कोश जो निर्माण केला आहे ना त्याच्यामुळेच केवढा तरी फरक आपल्या ह्याच्यात पडला. आणि महाराज त्याच्यामुळे जगातले पहिले हे डिक्शनरी मेकर आहेत असं आपण म्हणायला हरकत नाही. म्हणजे महाराजांच्याबद्दल आपल्याला खूप गोष्टी सांगता येतील की जगात पहिल्या काय काय गोष्टी केल्यात त्यांनी. तर जगातले पहिले डिक्शनरी मेकर ज्याला आपण म्हणू की ज्यांनी कोश निर्माण केला, डिक्शनरी निर्माण केली स्वतंत्र शब्दांची, अशा पद्धतीचे आहेत. त्याच्यानंतर त्यांनी वेगवेगळे जे पत्रांचे मायने होते ते बदलण्याकरता बाळाजी आवजी चिटणीसांना सांगितलं आणि मग त्यांनी लेखन प्रशस्ती नावाचा एक ग्रंथ लिहिला. आणि मग त्याच्यातनं पुढची जी पत्र आहेत राज्याभिषेकाच्या नंतरची तुम्ही जर पाहिलीत तर त्याच्यात तुम्हाला तो फरक दिसतो. आणि आपले मराठी मायने जे सर्वसामान्य माणसाला कळावेत अशा पद्धतीचे मायने यायला सुरुवात केली. दुसरं अजून एक महत्त्वाचं त्यांनी केलं ते म्हणजे सार्वभौमत्व. हे जे आपण म्हणतो की आम्ही नुसतं राज्य निर्माण केलं तर आम्ही सार्वभौम राजे आहोत हे जर दाखवायचं असेल तर त्याच्याकरता त्यांनी नाणी पाडली 2. सार्वभौमत्वाची ही चिन्ह आहेत. नाणी पाडणं हे फार मोठं काम महाराजांनी केलेलं आहे. आणि दोन प्रकारची नाणी त्यांनी पाडली. एक तांब्याचं नाणं आणि एक सोन्याचं नाणं ज्याला होन असं आपण म्हणतो. तांब्याचं नाणं त्याला शिवराई म्हणतो. त्याच्याबद्दलही आपल्याला खूप बोलण्यासारखं आहे. राज्याभिषेकानंतर पुढे एक तह झाला इंग्रजांचा, त्या तहातलं एक 18वं का 19वं कलम आहे, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूच. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटचं की आपण शिवाजी महाराजांना शककर्ते म्हणतो, पण ते शककर्ते का म्हणतो हे आपल्याला माहितीच नसतं. तर त्यांनी शकाची निर्मिती केली. राज्याभिषेकाच्या दिवसापासून त्यांनी शक निर्माण केला. राज्याभिषेक शक असं त्याला असं पण म्हटलं जातं. म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 पासून पुढचं 1 वर्ष होईपर्यंत, पुढच्या ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपर्यंत त्याला राज्याभिषेक शक 1 असं मानलं गेलं किंवा म्हटलं गेलं. तसं पत्रव्यवहारात आपल्याला तशा प्रकारचे उल्लेख आढळतात. गंमत असं की शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक शक निर्माण केला पण स्वतःचं नाव नाही दिलं त्याला. राज्याभिषेक ही घटना महत्त्वाची आहे, ती लोकांना कळायला पाहिजे म्हणून ते लोकांच्या डोळ्यासमोर राहायला हवं म्हणून ते राज्याभिषेक शक नाव दिलं. शिवाजी शक म्हणून त्यांना सहज म्हणता आलं असतं, त्याच्यावर कोणी आक्षेपही घेतला नसता, आपल्यालाही ते आवडलं असतं, पण त्यांनी राज्याभिषेक शक दिलं. इथे शिवाजी महाराजांची काय म्हणून आपण राष्ट्रप्रथम हे जे आपण म्हणतो ना की इदम न मम राष्ट्राय स्वाहा,
तर ते आपल्याला शिवाजी महाराजांचं धोरण ह्याच्यात दिसतं. अशा ह्या 6-7 घटना आहेत की ज्याच्यामुळे पुढचा सगळा कोर्स ऑफ हिस्ट्री ज्याला म्हणतो तो बदलायचा त्यांनी प्रयत्न केला. आणि म्हणून युगप्रवर्तक राजा आपण का म्हणतो, शककर्ता आणि युगप्रवर्तक जे म्हणतो ना, त्यांनी हे सगळं काय म्हणू आपण, ती घटनाच अशी जबरदस्त आहे की भारताच्या इतिहासाला एक कलाटणी मिळाली. जो एक पराभूतांचा दबलेल्या अवस्थेतला जो इतिहास किंवा जी मनोवृत्ती होती, ती पराभूतांची जी मनोवृत्ती होती, त्याला एक नवीन उभारी ह्या घटनेमुळे मिळाली. आणि हे सगळ्या जगाला कळावं म्हणून तो सोहळा केला आहे. तो इव्हेंट म्हणून केलेला नाही की राजांना दाखवायचं नाही की मी किती संपन्न आहे किंवा माझ्याकडे केवढी संपत्ती आहे. तो देखावा करायचा नाही आहे महाराजांना, त्याने ह्या गोष्टी दाखवायच्यात. आणि म्हणून हा राज्याभिषेक हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि ह्या गोष्टी महाराजांनी या 6-7 ज्या आत्ता मी सांगितल्या त्याच्यातनं त्यांनी त्या साध्य केल्या. बरोबर. आणि जे तुम्ही आता मेन्शन केलंस की महाराजांनी कधी स्वतःला पुढं नाही केलं, नेहमी राष्ट्रप्रथमच त्यांनी सांगितलं. म्हणजे एवढ्या किल्ल्यांना महाराजांनी नावं दिली, खेळणं असेल, तोरणं असेल, पण कुठल्याही किल्ल्याचं नाव हे महाराजांवरून नाही. हेच तर शिवाजी महाराजांचं आहे. आणि आपण जेव्हा म्हणतो की आपण शिवाजी महाराज की जय म्हणतो, पण दुर्दैव असं आहे की शिवाजी महाराजांनी आपल्यासमोर जो आदर्श घातला तो आपण कधीच तो स्वीकारत नाही. शिवाजी महाराज हे प्रातस्मरणीय आहेत वगैरे सगळं आहे, बरोबर आहे, पण ते अनुकरणीय होत नाहीत ना. तो गडबड तिथे आहे सगळी. त्यांचं अनुकरण आपण करायला जात नाही, आपल्याला पाहिजे तेवढं सोयीस्कर घेतो. असो, आत्ताचं बोलत एवढं कमीच. म्हणजे आजकाल तर लग्नाच्या मंडपात जरी नाव नाही घेतलं व्यक्तीचं, तो लग्नातून निघून जातो की अरे माझं नाव नाही घेतलं. कुठेही त्यांनी कोरलं नाही की काही नाही की मी राज्याभिषेक स्वतःला करून घेतला किंवा अशा पद्धतीचं कुठेही काही नाही. कुठेही कसलाही अभिनिवेश नाही. हे कार्य आहे, हे तो श्रींचीच इच्छा म्हणतात. म्हणजे ते असंही म्हणत नाही की मी करतोय किंवा काय, हे मला देवाने माझ्याकडनं घडवून आणते, हे श्री माझ्याकडनं घडवून आणतात. मी या देवाचा किंवा या जगतनियत्याचा विश्वस्त म्हणून हे काम करतोय. माझं स्वतःचं काही नाही, इदम न मम असं ते म्हणतात. सो ही खरी गंमत आहे. आणि शिवाजी महाराज जर आपल्याला समजून घ्यायचे असेल तर या गोष्टीतनं समजून घेतले पाहिजे. पण राज्याभिषेकाच्या म्हणजे आपलं जे नाणी होती, लिहिलं होतं प्रतिपचंद्र लेख, आपली राजमुद्रा होती. तर मग अजून म्हणतात की दुसरी पण एक राजमुद्रा होती, केलेली आहे. म्हणजे ती पण त्यांनी घडवली होती, पण त्याचा फार कुठे प्रचलित आपल्याला दिसत नाही ते झालेली. ती केली होती त्यांनी, पण ते हीच प्रतिपतचंद्र रेखेवच म्हणजे अनेक पत्रांवरती आपल्याला जी ओरिजिनल पत्र आहेत त्याच्यावरती आपल्याला रॉयल सील आपण त्याला म्हणजे आपल्याच्या काळामध्ये जिथे रॉयल सील असेल तर ती महाराजांकडून स्वराज्याकडून अप्रूव्ड आहे. म्हणजे महाराजांच्या आपण सही शिक्क्यानिशी पत्र पाठवलं होतं, तर त्यातला शिक्का हा बरोबर शब्द आहे. सही त्यावेळेला करत नव्हते, सही इंग्रज करत होते, आपण शिक्का मारत होतो. आपल्याकडे फार बोलता बोलता आपण सहज हे बोलून जातो, पण सही शिक्क्यानिशी नाही, सही करायचंच नाही, त्याला शिक्काच असायचा. म्हणजे प्रतिपतचंद्र रेखेवर म्हणा किंवा पत्र संपल्यानंतर मर्यादेयम विराजते असे शिक्के उमटवले जायचे पत्रांवरती. सो असं त्याचं सगळं महत्त्व आहे राज्याभिषेकाचं. तसं राज्याभिषेकाचा जेव्हा विषय निघतो ना, त्यावेळी सगळ्यांना एक नाव नक्कीच आठवतं, ते म्हणजे हेनरी ऑक्झायडनचं. कारण त्यांनी सगळं डायरीमध्ये लिहून ठेवलं आणि आपल्याला सगळं माहीत आहे त्यामुळे की राज्याभिषेक नक्की घडलं काय होतं. तर नक्की तो आला कशासाठी होता पण? म्हणजे हेनरी ऑक्झायडन. आता हेनरी ऑक्झायडन हा मुंबईकर इंग्रजांचा म्हणजे मुंबईतल्या इंग्रजांच्या वकिलात आपल्या वखारीतनं तो आला होता. त्याच्यावर अजून 2 इंग्रज अधिकारी होते आणि नारायण शेणवी म्हणून त्यांचा इंटरप्रिटर होता. त्याचं यायचं मुख्य कारण राज्याभिषेकाच्या आधी रायगडावरती कारण असं होतं की राजापूरची जी वखार महाराजांनी लुटली होती, पन्हाळगड, विशाळगड या सगळ्या त्या घटनेच्या नंतर त्याची नुकसान भरपाई त्यांना हवी होती. काही त्यांना करार करायचे होते आणि इंग्रजांचं चलन जे होतं, त्यांची जी करन्सी होती ती राज्यामध्ये चालावी. आता नूतन राज्य निर्माण होते, स्वराज्याची निर्मिती होते, तर आमचं चलन तुमच्याकडे राज्यात चालावं अशा पद्धतीची काही त्याच्यात कलमं होती. आता हा जो ऑक्झेंडन आहे, हा ऑक्झेंडन त्यावेळेला राज्याभिषेकाला उपस्थित होता. त्याने सगळं वर्णन केलं आहे आणि खरं म्हणजे आपल्याला समकालीन वर्णन हे एक मोठं आपल्याला उपलब्ध आहे की कसा राज्याभिषेक झाला. बरोबर. गंमत अशी झाली की मगाशी मी म्हटल्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी 2 नाणी निर्माण केली. एक तर शिवराई होतं, जे तांब्याचं नाणं होतं, आणि सोन्याचं नाणं ते होन असं होतं. तर ही 2 नाणी निर्माण केली होती. आणि हा जो ऑक्झेंडन होता तो नंतर राज्याभिषेक झाल्यानंतर सुद्धा होता तिथे. आणि त्याच्यातलं एक हे जे काय सगळा कराराचा मसुदा तयार केला होता, कलमं केली होती तहाची, त्याच्यात एक विशिष्ट असं एक 19वं कलम होतं की जे शिवाजी महाराजांच्या पुढे जे काय सांगणार आहे मी त्याच्यातनं,
त्या कलमाच्या बाबतीतलं, की ज्याच्यावरनं आपल्याला शिवाजी महाराज हे कसे आपल्या काय म्हणू आपण अभिमान त्यांना आपल्या गोष्टींचा होता हे त्यातनं लक्षात येतं. हे जे एक कलम होतं 19वा कलम, त्या कलमाच्या संदर्भात तो निराजी पंडित म्हणून शिवाजी महाराजांचे जे न्यायाधीश होते त्यांना आधी भेटला होता. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ते कलम असं होतं की या कलमाद्वारे इंग्रजांना त्यांची नाणी स्वराज्यातील प्रजेला व्यवहारात वापरण्याची परवानगी द्यावी असं ते कलम होतं, की जेणेकरून इंग्रजांचं जे मिंटिंग होईल कॉईन्सचं 1672लाच मुंबईमध्ये जेरॉल्ड अँजियरने नाणी पाडण्याचं हे टाकसाळ सुरू केली होती. तिथे पाडली जाणारी इंग्रजांची नाणी तुमच्या राज्यात वापरायला आम्हाला परवानगी द्या असं ते कलम होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं होतं की राज्यातील सर्व जे अधिकारी आहेत, सुभेदार आहेत, हवालदार आहेत, यांना तशा स्पष्ट सूचना द्या की हे कलम वापरण्याची त्यांना मुभा आहे किंवा तशा पद्धतीची परवानगी त्यांना आहे. अशा प्रकारचं हे कलम होतं. आता आणि ही इंग्रजांची नाणी नित्य व्यवहारात स्वराज्यात वापरण्यात यावी आणि व्यवहारात यावी अशा पद्धतीचं ते कलम होतं. आता हे नक्की 19वा कलम काय होतं ते आधी मी तुम्हाला थोडक्यात त्याचा काय म्हणू आपण एक सारांश सांगतो. आणि मग त्याच्यातून मग महाराजांनी संभाव्य धोके काय आहेत त्यातले ओळखले आणि मग त्याचं अल्टिमेटली काय झालं हेही आपण पाहूया. त्यातलं कलम असं येते 19वा कलम पूर्ण त्या तहातलं की दॅट फॉर द बेटर मॅनेजमेंट ऑफ द इंटेंडेड ट्रेड अँड कॉमर्स बिटवीन दीज आयलंड्स अँड शिवाजी डोमिनियन्स अँड फॉर द म्युच्युअल एनकरेजमेंट ऑफ द रिस्पेक्टिव्ह इन्हॅबिटंट्स टू अप्लाय देमसेल्व्स देअर अपॉन टू मोर विगरसली ऑल मॅनर ऑफ कॉईन्स काय म्हणतात बघा ऑल मॅनर ऑफ कॉईन्स मेड अँड यूज ऑन द आयलंड बॉम्बे गो करंट इन शिवाजीज डॉमिनियन्स. म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये मुंबई बेटात जी काही सगळी नाणी आहेत ती वापरायला परवानगी द्या असं तो म्हणतोय. आणि टू विच इफेक्ट शिवाजीज ऑर्डर इज टू बी गिवन टू हिज सुभेदार्स, हवालदार्स एक्सेट्रा अकॉर्डिंगली अँड ऑल सॉर्ट्स ऑफ कॉईन्स मेड इन शिवाजी डॉमिनियन्स शॅल पास फ्रीली ऑन द आयलंड मुंबई. म्हणजे त्या तुम्ही आम्हाला नाणी आमची वापरायला द्या तुमच्या राज्यात, आम्ही तुमची इकडे नाण्यांचं चलनात येतील असं बघू अशा प्रकारचं ते कलम होतं. पण शिवाजी महाराजांनी त्यातला संभाव्य धोका अचूक हेरला होता. काय होते त्यातले धोके तर आपल्याकडे काय होती गंमत, आपण जर शिवराया पाहिल्या म्हणजे आपण अजूनही आपल्याला ओरिजिनल शिवराई मिळतात त्या ओबडधोबड आहेत, वजनं सारखी नाही आहेत. साधारण वजन एक 9 ते 10 ग्रॅम ॲव्हरेज आपलं शिवराईचं पडतं आणि होन जे आहेत ते फारच 4 का 5च होन आत्ता प्राप्त परिस्थितीत आपल्याकडे आहेत ओरिजिनल होन्स म्हणून. ते तर अगदीच 3 ग्रॅमपेक्षा वजनाचे लहान कमी असे ते होन आहेत. बरं आपलं शर्टाचं बटन असतं त्याच्यापेक्षा सुद्धा छोटा साईज आणि होन शिवराई थोडी मोठी पण ती ओबडधोबड आहेत. तर इंग्रजांचं म्हणणं असं होतं की आम्ही टाकसाळ सुरू केले अनायसे 72 सालीच मुंबईत, तर आम्ही तुम्हाला परफेक्ट एकदम काय म्हणू आपण युनिफॉर्म साईजमध्ये वेटमध्ये अशी ती नाणी करून देतो. म्हणजे काय होईल की तुमची नाणी कमी जास्त वजनाची आहेत, ओबडधोबड आकाराची आहेत, त्यापेक्षा आम्ही तुम्हाला एकदम आकर्षक अशी छान युनिफॉर्म वजनाची आणि आकाराची नाणी करून देतो की जेणेकरून तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही आम्हाला नाणी वापरायला द्या, आम्ही तुम्हाला नाणी पाडून देतो. हा त्याचा पुढचा भाग आहे की आम्ही तुमची नाणी पाडून देतो. तर ह्याच्यातला धोका मोठा आहे की आपण जर इंग्रजांना सांगितलं की आमची नाणी पाडून द्या तर सगळं चलन त्यांच्या हातात जातं. दुसरी गंमत अशी की नाणी ही जी पाडण्याची कला आहे ही जर आपल्या राज्यात चालू ठेवली तर इथल्या काय म्हणू आपण कलाकारांना किंवा इथल्या कामगारांना कौशल्य जे आहे ज्यांच्याकडे त्यांना काम मिळणार आहे. त्यामुळे हा सगळा जो काय ह्या नाणी पाडण्याचा जो व्यवहार आहे तो त्या व्यवहारातनं जो ऑपरेशनल प्रॉफिट होतो तो सगळा इंग्रजांकडे गेला असता. बरं काम जे काय काम आपल्या लोकांना मिळते तेही इंग्रजांकडे गेलं असतं. सो हे सगळे महाराजांनी धोके ओळखले होते. तर त्या संदर्भात हे इंग्रज फार मागे होते की आम्हाला हे कलम ॲप्रूव्ह करून द्या. म्हणून त्यांनी निराजी पंडितांना पण सांगितलं की तुम्ही शिवाजी महाराजांना सांगून हे आमच्यासाठी करून द्या. त्याच वेळेला म्हणजे निराजी पंडितांनी त्यांना सांगितलं की हे होणार नाही, ऑपरेशनल प्रॉफिट जो आहे तो आमच्याकडेच राहायला पाहिजे, हे शिवाजी महाराजांचं स्पष्ट धोरण आहे. पण त्यांनी ते काय ऐकत नव्हते. पण त्यांनी तो काय म्हणू आपण ते आपला पुश करत होते की आम्हाला हे कलम पण
ॲप्रूव्ह करून द्या या सगळ्या तहामध्ये. तो शेवटी तह झाला. राज्याभिषेकाच्या नंतर 6 जूनला राज्याभिषेक झाला. पुढे 5 दिवसांनी 11 तारखेला राज्याभिषेक या म्हणजे हेनरी ऑक्झल्डनच्या बरोबरचा तह झाला. तहातली सगळी कलमं महाराजांनी ॲप्रूव्ह केली एक्सेप्ट 19वे कलम, जे चलनाच्या बाबतीत होतं, की तुमचं चलन आमचं चलन तुमच्याकडे वापरायला द्या आणि तुमच्या सुभेदार हवालदार यांनासुद्धा सांगा की आमचं चलन वापरण्याकरता परवानगी आहे, तुमची नाणी आम्ही पाडून देतो. हा सगळा मोठा धोका होता. हा सगळं महाराजांनी ओळखलं आणि एक स्वाभिमान म्हणतात की आमची भले नाणी खराब असतील किंवा काय म्हणू आपण ओबडधोबड असतील, सारख्या वजनाची नसेल, युनिफॉर्म नसेल, पण हरकत नाही. त्या सगळ्या एकूण व्यवहारातनं जो काही प्रॉफिट होणार आहे, ऑपरेशनल प्रॉफिट ज्याला आपण म्हणतो, तो आमच्याकडेच राहणार आहे ना. आज आपण मेक इन इंडिया म्हणतो, त्याची कुठेतरी पाळंमुळं ही त्या सगळ्या घटनातनं आपल्याला दिसतात की हे सगळे पहिले प्रयोग आहेत मेक इन इंडियाचे, की नाणी आमची भले कशी असोत. आज आपण मेक इन इंडिया कुठच्या स्तरावर गेले पाहतोय. आपलं आकाश तीर नावाचं जे एअर डिफेन्स सिस्टीम आहे त्यांनी पाकिस्तानची मिसाईल्स पाडली आपण. सो हा जो आत्मनिर्भरता आहे ना, हा शिवाजी महाराजांचा मोठा एक गुण आपल्याला दिसतो की आत्मनिर्भरता जे काय असेल ते आमचं आहे. स्वराज्य आमचं आहे ना, मग त्याच्यातलं सगळ्या गोष्टी ह्या आमच्याच असायला पाहिजेत. म्हणून त्यांनी ह्याला प्रखर विरोध केला की जो काय ऑपरेशनल प्रॉफिट आहे तो आमच्याकडेच राहायला पाहिजे, आमच्या लोकांना काम मिळालं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी हा तह करताना 19व्या कलमावरती पूर्ण काट मारली. तो 19वा कलम बाजूला केलं आणि मग त्यांना हेनरी ऑक्झल्डनला बाकीची तह जो होता त्याच्यावरती शिक्का हे करून दिला. मोरपंत पिंगळ्यांनी तो फायनल शिवाजी महाराजांशी बोलून झाल्यानंतर ती सगळी तहचे कागदपत्र आहेत ते हेनरी ऑक्झल्डनला सुपूर्द केले. ह्या एकाच घटनेतून शिवाजी महाराजांचं धोरण लक्षात येतं की शिवाजी महाराजांनी किती विचारपूर्वक राज्याभिषेक केलेला आहे आणि ते राज्याभिषेक करताना स्वतंत्र 2 नाणी पाडली आहेत. ही नाणी पाडणं हाच सार्वभौमत्वाचं लक्षण आहे. म्हणजे मोगलसुद्धा ज्या वेळेला राज्यकारभार करायचे ते स्वतःची नाणी पाडायचे, कारण नाणी पाडणं हा राज्याचा अधिकार आहे, सार्वभौमत्वाचं ते लक्षण आहे, ते जगाला कळायला पाहिजे. म्हणून त्यांनी ती स्वतःची नाणी पाडायला घेतली आणि त्याच्यातसुद्धा ती नाणी भले ओबडधोबड असतील पण तो प्रॉफिट जो आहे त्या सगळ्या व्यवहारातनं होणारा किंवा त्या सगळ्या एकूण काम जे आहे ते आमच्याकडेच राहिलं पाहिजे. हे सगळं एक आत्मनिर्भर भारताचाच एक दृष्टिकोन त्यातनं दिसतो. किती बारीक सारीक गोष्टी शिवाजी महाराज विचार करतायत पहा. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की नुसतं सोहळा नाही आहे, तो स्वराज्याची निर्मिती नाही आहे, स्थापना नाही आहे, तर ती सुराज्याच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू आहे. आणि हे करताना त्यांनी अनेक गोष्टी केल्यात आणि ह्या नुसत्या केल्या नाही आहेत तर त्या एक लोकांच्या समोर एक आदर्श घालून ठेवला आहे. आणि त्या सिस्टीम्स आहेत, या सगळ्या सिस्टीम्स आहेत. म्हणजे आता नाणी पाडणं आहे किंवा अष्टप्रधान मंडळ आहे किंवा लेखन प्रशस्ती आहे, या सगळ्या सिस्टीम्स महाराजांनी निर्माण केल्या. आणि म्हणून शिवाजी महाराज हे ग्रेट आहेत की त्या कालखंडामध्ये सर्व जगी लैंछ पातशाह असताना मराठा पातशाह एवढा झाला ही सामान्य गोष्ट झाली नाही. हा सभासद का म्हणतो त्याचं आपल्याला एक उदाहरण या नाण्यांच्या बाबतीत दिसतं. स्वराज्याचे चलन, माझी अस्मिता माझं चलन, हे जे आपण म्हणू तसं ते आहे की या चलनाच्या एकूणच सगळ्या व्यवहारातनं आणि ते कलम रद्द करण्यातनं महाराजांची अस्मिता काय आहे, स्वराज्याची अस्मिता काय आहे ते आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे स्वराज्याची अस्मिता, स्वराज्याचं चलन असं आपण ह्या एकूण सगळ्या त्या घटनेला म्हणायला हरकत नाही. ही घटना राज्याभिषेकाच्या नंतरच 11 जूनला ते झालेली आहे. आणि पण ह्यातून सर अजून एक आहे ना की म्हणूनच आपल्याला दिसतं की जोवर महाराज होते तोवर इंग्रजांना जमलं नाही की हा देश आपण तोडाफोडा आणि राज्यगारा त्यांचं जे होतं की आपल्यात बरोबर आहे. महाराजांनी नुसतं सगळ्यांना मंत्र दिला नाही, एकीचा मंत्र दिला. आजही आपण ते पाहतोय. तुम्हाला इतिहासापासून काय शिकायचं ते हेच आहे की आजही आपण पाहतोय की आत्ता आपलं अगदी युद्ध चालू आहे. 2 दिवसापूर्वी शस्त्रसंधी झाली, पण त्या युद्धातही एकीनेच एकीचं बळ काय आहे, आपण सगळे एकत्र राहणं, एकमुखाने. भले आपण आपापसात काही इंटरनल आपल्यातल्या मतभेद असतील, पण जेव्हा शत्रूच्या समोर उभे राहतो तेव्हा आपण एकदिलाने एकमुखाने उभं राहायला पाहिजे. हेच ह्याच्यातनं दिसतं आणि तेच इतिहासातून शिकायचं आहे. शिवाजी महाराज हे युगप्रवर्तक त्याच कारणासाठी आहे, कारण त्यांच्या आधी हे 350 वर्ष केवळ अंधकार होता, हे काही होत नव्हतं. ते शिवाजी महाराजांनी करून दाखवलं. बरोबर. आणि त्यानंतर सर एक दुःखद घटना पण घडली होती की म्हणजे
आपल्या जिजाऊ साहेब आहेत जिजाऊ साहेबांचं त्यांची त्याच्या मृत्यू झाला होता. मृत्यू झाला होता अगदीच राज्याभिषेकाच्या नंतर अगदी 13व्या दिवशी पुढे जिजाबाईंचा मृत्यू झाला. म्हणजे ज्या मातेने शिवाजी महाराजांना घडवलं, स्वप्न त्याच्या लहानपणापासून सांगितली, त्यांना शिकवली, रुजवली, त्या मातेने राज्याभिषेकानंतरच त्यांचा मृत्यू होणं, कदाचित ते बघण्याकरताच त्या राहिल्या असतील, थकल्या होत्या पण त्या राहिल्या असतील आणि समाधानाने कृतार्थ भावनेने त्या इहलोकीच्या प्रवासाला निघून गेल्या. पण शिवाजी महाराजांना खूप दुःख झालं. पण शिवाजी महाराजांना दुःख झालं तरीसुद्धा त्या दुखवट्यातही त्यांनी अनेक स्वराज्याची कामं केलीत. हे असं नाही आहे की मला आता दुखवटा आहे, मी 15 दिवस 13 दिवस काही करणार नाही, काही कामाला हात लावणार नाही. शिवाजी महाराज हे कायम प्रत्येक क्षण जो जगतायत तो स्वराज्याच्यासाठी जगतायत, आपल्या रयतेसाठी जगतात. हेच शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. बरोबर. आणि आपण जेव्हा आपल्या जिजाऊंची समाधी जी आहे पाचडच्या इकडे, तर तिथे बोर्ड पण लिहिला. त्या बोर्डवर असं लिहिलं होतं की ही जी समाधी बांधली होती महाराजांनी, तर त्यासाठी पहिल्यांदा असं ठरलं होतं की आपल्याकडे जी झाडं आहेत ती तोडून आपण ती समाधी बांधावी. तर महाराजांचं असं धोरण होतं की नको, ही जी सगळी झाडं आहेत ना आजूबाजूची, ती आपल्या रयतेची आहेत आणि ती झाडं ही त्यांच्या पूर्वजांनी लावलेली आहेत, म्हणून आपल्याला 4 पैसे एक्स्ट्रा देऊन कुठून बाहेरून जर विकत जरी घेता आली ना तर ती घ्या, पण माझ्या रयतेची तुम्ही जुनी झाडं तोडू नका. ते बरोबर आहे. ते आज्ञापत्रामध्ये तुम्हाला त्या सगळं आपल्याला उल्लेख सापडतात. आरमाराचा बांधणी करता जी लाकडं लागतात, म्हणजे नौका बांधणी करता, जहाजं बांधणी करता, ती सुद्धा कुठची वापरायची, आंबा फणस नाही. कारण आंबा फणस हा काय म्हणू आपण कॅश क्रॉप आहे किंवा त्याच्यातनं रयतेचा त्याच्यावर जीव आहे, तो नाही. जी लोकांना नकोशी आहेत किंवा आधी खराब झालेत ती पैसे देऊन तोडायची आणि मग तुम्ही घेऊन त्याचं वापरा, अशा पद्धतीचे नियम आहेत. आणि हे नुसते तुमची आज्ञापत्रात पाहिलं तर तुम्हाला ते कडक नियम सगळे दिसतात आपल्याला. आपण ते फक्त तिथे बोर्डावर लिहितो, पुढे काही त्याचं होत नाही. हे सगळ्यात गंमत आहे आपल्याकडे. पण ही छोट्या छोट्या गोष्टी किती महाराजांनी विचार केला. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की पुढे 50 वर्षांचं त्यांना आयुष्य लाभलं. 50 वर्षात त्या माणसाने एवढं केलं. जर अजून एक 5-10 वर्षाचं आयुष्य लाभलं असतं तर काय केलं असतं त्यांनी. महाराष्ट्राचा नव्हे सगळ्या जगाचा इतिहास, भारताचा इतिहास त्यांनी बदलून टाकला असता. इंग्रज, पोर्तुगीज, डच हे लोक काय आहेत, सिद्धी काय आहेत हे त्यांना बरोबर माहिती होतं आणि त्यांना बरोबर ते कंट्रोल चेकमध्ये ठेवण्याकरता त्यांनी सगळ्या योजना आखलेल्या आहेत. त्यांना सुरुवातीला समजलं होतं की बाबा आपल्याला धोका. 1666 साली शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेतून निसटून राजगडावरती आले. नोव्हेंबर 1666 ते 4 फेब्रुवारी 1670, 3.5-3.5 वर्षाचा कालखंड आहे. पुढच्या सगळ्या योजना महाराजांनी या 3-3.5 वर्षात केल्यात, ज्या पुढे आपल्याला राज्याभिषेकानंतर इम्प्लिमेंटेशन स्टेजला आल्यात. म्हणजे योजनांची बांधणी, आखणी, प्लॅनिंग ज्याला आपण म्हणतो, ते 3-3.5 वर्ष केलं. आणि त्या सगळं जे प्लॅनिंग केलं ते 74च्या नंतर, म्हणजे 70च्या नंतरच, पण 74 नंतर पुढे आपल्याला सगळं जास्त प्रकर्षाने एक्झिक्युशन केलेलं दिसतं. सर, राज्याभिषेक आपला जेव्हा झाला तेव्हा महाराजांनी तुम्ही सांगितलं की सगळ्या गोष्टी एक प्रकारे ऑफिशियल केल्या, की कोणाकडे काय काम आहे, कोणी कसं करायला पाहिजे, हे सगळं केलं. ह्या सगळ्यात मध्ये महत्त्वाचा रोल जो होता तो अष्टप्रधान मंडळांचा होता. अगदी बरोबर. मग त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अष्टप्रधान मंडळ ही एक अत्यंत युनिक अशा प्रकारचं योजना शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळेला केली. राज्याभिषेकाच्या वेळेला त्यांनी 8 मंत्र्यांची घोषणा किंवा नियुक्त केली. त्यातला मुख्य प्रधान, पेशवा आपण ज्याला म्हणतो, बरोबर, पेशवा हा जो असेल तो या मंत्रिमंडळाचा प्रमुख असेल. गंमत अशी आहे की याच्यात 8 मंत्री आहेत, त्यातला फक्त एक जो मंत्री आहे तो सेनापती आहे, हा लष्करी बॅकग्राऊंड असलेला आहे. ओके. आणि बाकीचे सगळे 7 लोक आहेत हे ॲडमिनिस्ट्रेशनचे आहेत. आता मगाचं मी तुम्हाला जे वाक्य सांगितलं तुमच्या लक्षात येईल की शिवाजी महाराजांना सुराज्याची निर्मिती करायची. सुराज्याची निर्मिती करायची आहे तर कशी होते? आपण ठरवलं तर होत नाही. आपण आपला कारभार अशा पद्धतीने करायला पाहिजे की तो लोकांना आवडला पाहिजे, लोकांना हे आपलं राज्य स्वतःचं राज्य वाटलं पाहिजे. हे जेव्हा भावना निर्माण होते तेव्हा ते लोकांना आपलं राज्य वाटायला लागतं. हे जर आणायचं असेल तर ॲडमिनिस्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो त्या ॲडमिनिस्ट्रेशनमधलीच मंडळी पाहिजेत, तिथे लष्कराचं काम नाही. आणि म्हणून लष्कराचा सेनापती, खरं म्हणजे शिवाजी महाराज ते एक मोठे लष्कराचंच काय म्हणू आपण, एक युद्धाचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे आणि योद्धा आहे मोठा तो शिवाजी महाराज म्हणजे. परंतु त्यांनी सेनापतीला महत्त्व जास्त दिलं नाही. म्हणजे सगळ्यात मुख्य ज्याला आपण म्हणतो मंत्रिमंडळातला, तर तो नाही आहे.
सेनापती रिपोर्टिंग करतोय पेशव्याला, म्हणजे पंतप्रधानांना. याचं कारण असं आहे की पंतप्रधान हा मुख्य आहे आणि त्याच्या हाताखाली हे बाकीचे 7 काय म्हणू आपण मंत्री काम करतात. एक जस्ट थॉट प्रोसेस बघा, म्हणजे किती शिवाजी महाराज काळाच्या पुढे बघून विचार करतायत की जर मला सुराज्य निर्माण करायचं आहे, समजा सेनापतीला जर मुख्य केलं तर काय होईल. सेनापतीचं काम आहे परकीय आक्रमणं थोपवून धरणं, आपल्या राज्याच्या सीमांचं रक्षण करणं आणि प्रसंगी आपल्या राज्यांच्या सीमा वाढवणं किंवा परकीय प्रदेशात जाऊन चढाई करणं, हल्ले करणं. हे जर समजा त्याला जर मुख्य केला तर काय अवस्था झाली असती. आज जे पाकिस्तानात पाहतोय की तिथे पण आहे, गव्हर्नमेंट आहे, राष्ट्रपती आहे, पंतप्रधान आहे, पण तो कठपुतले आहेत ते. सगळं मुख्य काम करतो तो सेनापती आहे. आज मुनीर जो आहे तोच बघतोय. म्हणजे आपण इकडे ह्यानी सीजफायरचं हे केलं आणि अर्ध्या तासात पुन्हा हे करायला सुरुवात केली, बंबार्डिंग करायला सुरुवात केली. सो ह्याचं कारण असं आहे की तिथे पाकिस्तानात जे झालं तेच आपल्या स्वराज्यात दुर्दैवाने होऊ शकलं असतं. म्हणून महाराजांनी तो विचार केला आणि सेनापती ह्याला मुख्य प्रधान न करता मुख्य प्रधानाकडे तो रिपोर्टिंग करेल. म्हणजे मोरोपंत पिंगळे हे मुख्य प्रधान आहेत, त्यांच्या हाताखाली ही सगळ्यांची सिस्टीम केली. त्यांना प्रत्येकाला कामं नेमून दिली आणि ते डायरेक्टली पेशव्यांना किंवा मुख्य प्रधानाला रिपोर्टिंग करतील. गंमत अशी आहे की प्रत्येकाला काम काय करायचं हे त्याला नेमून दिलेलं आहे. कोणी कुठे शिक्के उमटवायचे, कुठे त्यांनी पत्रव्यवहार कोणाशी करायचा, काय त्याच्या अखत्यारीत सगळं येतं, हे सगळं त्यांना शिवाजी महाराजांनी एक नेमून दिलं. ज्याला आपण आज म्हणतो की जॉब प्रोफाईल. आपण एखाद्या नवीन कंपनीत लागलो की HR डिपार्टमेंटकडनं तुम्हाला जॉब प्रोफाईल दिलं जातं की तुमचं काय काम आहे, तुमचं डेझिग्नेशन काय आहे, तुम्हाला पगार काय आहे, हे सगळं त्या जॉब प्रोफाईलमध्ये आलेलं असतं. तुम्ही काय काम करायचं आहे, दिवसात तुमच्याकडनं काय अपेक्षित आहेत, की रिझल्ट्स एरिया काय आहेत, अशा पद्धतीचा एक डॉक्युमेंट ज्याला आपण म्हणतो त्याला कानूजाब्ता असं म्हणतात. हा कानूजाब्ता शिवाजी महाराजांनी 21 जूनला म्हणजे राज्याभिषेकाच्या नंतर हा प्रत्येक मंत्र्याला त्याच्या हातात दिला की तू काय करायचं आहेस, तू आपला आपण कारभार करायचा, याच्या कारभारात डोकवायचं नाही, तू याच्या कारभारात डोकवायचं नाही आणि सगळ्यांनी मिळून हे पंतप्रधानांना रिपोर्टिंग करायचं आहे. आणि त्याच्यावरती मुख्य जो कोण असेल ते अर्थात शिवाजी महाराज आहेत. त्यामुळे प्रत्येकाला जॉब प्रोफाईल दिलेला आहे आणि हे अशा पद्धतीचं काम हे आजपर्यंत आपल्याला जगाच्या इतिहासात महाराजांच्या आधी कोणी केलेलं दिसत नाही. आणि ही सगळ्या सिस्टीम्स शिवाजी महाराज करतात. पुन्हा एकच सांगतो मी की स्वराज्य निर्मिती ही पहिली पायरी आहे. सुराज्याच्या निर्मितीकडे, सुराज्याच्या दिशेने ही प्रवासाची वाटचाल आहे आणि म्हणून त्याच्याकरता ह्या सिस्टीम्स निर्माण करतात. म्हणजे महाराजांचं काय धोरण आहे, सिस्टीम्सने काम चाललं पाहिजे, सिस्टीम ओरिएंटेड सगळं राज्य चाललं पाहिजे आणि मग त्या सिस्टीम्सनीच काम चाललं पाहिजे. मग तो एखादा मंत्री जरी आज रजेवर असेल किंवा तो दुसरीकडे कुठेतरी गेला असेल तर त्याच्या अनुपस्थितीत त्याने जे आपल्याला सगळ्या जॉब प्रोफाईल दिला आहे किंवा सिस्टीम्स घालून दिल्या त्याच्याप्रमाणे काम होत राहिलं पाहिजे. आज तो नाही आहे म्हणून काम पुढे सरकत नाही आहे असं होता कामा नये. सो हा जो विचार आहे हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि ही ज्याला आपण ॲडमिनिस्ट्रेशनचा एक सुंदर एक काय म्हणू आपण प्रयोग महाराजांनी या अष्टप्रधानांच्या निर्मितीतनं केला आहे. या सगळ्यांना गंमत अशी आहे की त्यांना हा जॉब प्रोफाईल दिला आणि त्यांना पगार दिलेला आहे, नेमून पगार दिलेला आहे. आज आपल्याला जसं पॅकेज मिळतं तसं पॅकेज आहे त्यांना. मला एक गंमत सांगतो. सगळ्यात अर्थात पगार जास्त पंतप्रधानांचा आहे, 15,000 वार्षिक होऊन एवढी त्याचा पगार आहे. सेनापतीचा 12,000 आहे, त्याच्यापेक्षा कमी आहे कारण तो रिपोर्ट करतोय पंतप्रधानांना. असे प्रत्येकाला पगार नेमून दिला, वतन दिलं नाही. हे महत्त्वाचं आहे. वतनदारी पद्धत महाराजांनी ॲबॉलिश केली, पूर्ण बंद केली. वेतनदारी पद्धत, पे सिस्टीम ज्याला आपण म्हणतो की सॅलरी सिस्टीम जी आहे ती महाराजांनी इंट्रोड्यूस केली. वतनाचा तुकडा प्रत्येकाला लोभ असतो. पुढे आपण महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब ज्यावेळेला आला त्यावेळेला आपण पाहिलं वतनाच्या तुकड्यासाठी अनेक लोक फितूर झाले स्वराज्यातले. सो ही जे पुढे घटना घडल्या हे महाराजांना बरोबर माहिती होतं की इथल्या मातीत राहणारा मनुष्य जो आहे तो वतनाचा म्हणजे जमिनीच्या तुकड्यासाठी त्याला लोभ कायमच असणार आहे. सो त्याला ते आमिष न देता, त्याला वतन न देता वेतन, फिक्स सॅलरी, तुम्ही हे काम करायचं आहे, तुमच्या ह्या जबाबदाऱ्या, त्याच्याबद्दल तुम्हाला हा पगार मिळेल. किती सुंदर सिस्टीम्स महाराजांनी निर्माण केल्यात. आणि आज आपण तेच पाहतो ना, कॉर्पोरेट जगात किंवा कुठेही जा तुम्ही, गव्हर्नमेंटमध्ये हे सगळं महाराजांनी केलं. बरं, आता हे निकष त्यांनी ठरवलेत. आता मंत्री कोणाला निवडायचं आहे याचे पण निकष आहेत.
तो मंत्री कसा पाहिजे, राईट मॅन फॉर राईट जॉब. म्हणजे जो मनुष्य त्या समजा आता अमात्य पदासाठी त्याला कोणाला मंत्री नेमायचा आहे, तो त्या अमात्य पदासाठी लायकीचा माणूस पाहिजे, योग्य माणूस पाहिजे, त्याची कुवत पाहिजे. प्रत्येक मंत्र्याची निवड त्याची गुणवत्ता, तो कोणत्या कुळातनं आलाय, कोणत्या धर्मातनं आलाय, त्याचे आईवडील कोण आहेत, नो वे, कुठेही प्रकारचा वशिलेबाजी नाही. आणि प्रसंगी जर तुझं काम नाही आवडलं तर तुला सॅक केलंय, असे आहेत आपल्याकडे उदाहरणं. त्यामुळे ही अत्यंत काय म्हणू आपण, जगाने अभ्यास करावा अशी ही अष्टप्रधान मंडळ आहे. अष्टप्रधान मंडळ म्हणजे ढोबळ आपल्याला वाटतं की 8 मंत्री नेमले झालं काम, असं नाही आहे. त्याच्यात पूर्ण सिस्टीम ओरिएंटेड काम सगळं आहे. हयात पद नाही. तुम्ही आता एकदा झालात की तुमची मुलं, तुमचे नातवंड पतवंड नाही. आज दुर्दैवाने तसं आपण पाहतोय सगळीकडे काय चाललंय भारतात ते. सो तसं नाही आहे. त्या पदावरनं त्यांना काढून पण टाकण्यात येईल असं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं वेतन दिलेलं आहे प्रत्येकाला. सो हे अशी गंमत शिवाजी महाराजांनी निर्माण केली. आणि त्याच्यामुळे पुढे बघा तुम्ही की महाराजांचं राज्य लोकांना लोकप्रिय का झालं, तर त्याचं कारण आहे. आणि ही असे सगळे ह्या पद्धतीच्यामुळे लोकांची कामं होत होती. आणि जेव्हा लोकांची कामं होतात तेव्हा लोकांना आपलं राज्य आहे असं वाटतं. तो ही अष्टप्रधान मंडळाची खासियत आहे. आणि हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे त्याच्यातनं. दक्षिण दिग्विजयाची मोहीम काढली, तर सर त्या मोहिमेबद्दल काय सांगाल आम्हाला? आपण एक थोडक्यात त्याचे हायलाइट्स सांगतो मी. ते सांगायचं तर खूप प्रचंड मोठा इतिहास आहे, पण त्यातलं काय घेणं आहे, टेक अवे काय आहे त्यातला, टेक होम काय आहे त्यातला, असं ते बघूया आपण. साधारणपणे 1676च्या ऑक्टोबरमध्ये दसऱ्याला शिवाजी महाराज रायगडावरनं निघाले आणि दक्षिण दिग्विजयाला गेले. आता दक्षिण दिग्विजयाला गेले तर लोक सांगतात की राज्याभिषेक केला होता, एवढा प्रचंड खर्च झाला होता, तो खर्चाचा भरपाई करायची होती, म्हणून राज्य काय करू म्हणू आपण की खर्च भरून काढायचा होता. त्यामुळे परदेशात म्हणजे दक्षिणेत जाऊन तिथला संपन्न प्रदेश आपल्या ताब्यात घेऊन तिथनं महसूल गोळा करायचा असा विचार झाला. तो एक भाग झाला. पण स्ट्रॅटेजिकली काय होतं, व्हॉट वॉज द ग्रँड स्ट्रॅटेजी बिहाइंड दॅट मिशन, तर ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. शिवाजी महाराजांना एक नक्की माहिती होतं की औरंगजेब येणार एक ना एक दिवस औरंगजेब येणार. कारण शिवाजी महाराज त्याच्या हातावर तुरी देऊन निसटले होते त्याच्या कैदेतून. आणि तो कायमचा त्याला तो पश्चाताप झाला होता. इराणच्या बादशाहने सुद्धा त्याच्याबद्दल त्याची निर्भत्सना केली, सगळीकडे त्याची निर्भत्सना झाली होती. त्यामुळे तो एक ना एक दिवस येणार. आणि तो जेव्हा येईल त्यावेळेला आपलं स्वराज्य चिमुकलं आहे, या अगदी हाताच्या तळव्यावरती घेऊन निरखता येईल एवढं लहान आहे. तर त्याच्याशी भांडायचं असेल तर आपल्याला तो आत आला समजा स्वराज्यात, तर आपण किती मागे जाऊ शकतो. तर आपल्याला मागे गेल्यानंतर विशाळगडाच्या पलीकडे काही नाही आहे. तर त्याच्यामुळे शिवाजी महाराजांनी ठरवलं की आपल्याला दक्षिणेत राज्य मिळवलं पाहिजे. उद्या जर औरंगजेब आत आला आणि आत आल्यानंतर तो पुढे आक्रमण करत आला समजा, तर आपल्याला मागे जर वळायची म्हणजे माघार घ्यायची वेळ तर किती मागे जाऊ शकतो. तर आपण पार चेन्नईच्या पर्यंत म्हणजे जिंजीपर्यंत महाराजांनी आपलं स्वराज्य वाढवलं, तिथपर्यंत आपण नेऊ शकतो. तर हा मुख्य उद्देश होता त्यातला की शिवाजी महाराजांना, ज्याला आजच्या आपण काय म्हणू, आजच्या लष्करी भाषेत म्हणा किंवा ह्याच्यात स्ट्रॅटेजिक डेप्थ म्हणतात, राज्याला स्ट्रॅटेजिक डेप्थ देणं, ती देण्याकरता शिवाजी महाराजांनी हे सगळं पुढे 1676 ऑक्टोबरपासून जवळजवळ 78 मार्चपर्यंत शिवाजी महाराज 1.5 वर्ष दक्षिण भारतात होते. महाराष्ट्रात त्यांनी सगळा कारभार आपल्या लोकांकडे सोपवला होता. पुन्हा तेच आहे, 1.5 वर्षात महाराज स्वराज्यात नसताना सुद्धा कुठे काहीही गडबड झाली नाही. याचं कारण सिस्टीम ओरिएंटेड राज्यकारभार. सगळ्या मंत्र्यांना त्यांची कामं दिलेली होती. प्रत्येकाला कुठे त्यांनी रक्षण करायचा, कोणता भाग कोणाकडे, हे सगळं लिहून दिलं. आणि त्याप्रमाणे सगळं काम व्यवस्थित महाराजांच्या अनुपस्थित सुद्धा हे चालवतं. आणि हे त्यांनी ज्या सिस्टीमचं इम्प्लिमेंट केल्या त्याचं हे एक निदर्शक आहे किंवा त्याचं यश त्याच्यात आपल्याला दिसतं. आणि शिवाजी महाराजांनी हा सगळा दक्षिणेकडे गेले, पार ते जिंजीपर्यंत गेले. म्हणजे मद्रासपासून 150 किलोमीटर दक्षिणेला, पॉंडिचेरीपासून हे महाराज तिथपर्यंत जाऊन पोचले. आणि त्यांचं एकच उद्दिष्ट होता की ती आपल्याकडे बखरीमध्ये वाक्य आहेत, आपल्याला सगळ्यांना ती परिचित आहेत की माझ्या राज्याचे रक्षणात 350 किल्ले आहेत. एक ना एक दिस खासा औरंगजेब दक्षिणेस येईल, माझा एक किल्ला एक वरुस लढेल, अवघे दख्खन जिंकावयास औरंगजेबास 350 वर्षांचं आयुष्य लागेल. तर ते जर आपल्याला युद्ध करायचं असेल, औरंगजेब येईल, तो येणार ते आरपारचं युद्ध होणार.
आयदर स्वराज्य तरी राहील किंवा औरंगजेब राहील, ह्याच्यातलं एकच होणार आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला जर ह्याच्याशी तुल्यबळ जर टफ फाईट द्यायची असेल, ज्याला आपण म्हणतो आर या पारचं युद्ध करायचं असेल, तर आपल्याकडे मागे सरकायला काहीतरी भूप्रदेश पाहिजे. तो महाराजांनी या दक्षिण दिग्विजयात मिळवला. म्हणजे पुढे आपल्याकडे इंग्रजांची काही पत्रं आहेत, 1600 मला वाटतं 77ची वगैरे पत्रं आहेत. मुंबईचा जो गव्हर्नर होता जेरॉल्ड अँजियर, त्याची 2 पत्रं आहेत. त्याच्यात त्याने असं म्हटलं की त्याने एवढा पराक्रम गाजवला महाराजांनी दक्षिणेमध्ये की ही केम, ही सॉ अँड ही ओव्हरकेम, असे त्यांनी शब्द लिहिलेत. जसं जुलियस सीझर म्हणाला होता की आय केम, आय सॉ अँड आय कॉन्कर्ड, म्हणजे मी आलो, मी पाहिलं आणि सगळं जग, म्हणजे तो काय त्यांनी जिंकलं. तर त्याच शब्दांचा उपयोग महाराजांच्या बद्दल हा जेरॉल्ड अँजियर करतोय की ही केम, ही सॉ अँड ही ओव्हरकेम. म्हणजे त्यांना कोणीही दक्षिणेमध्ये कुठच्याही प्रकारचा, शेरखानचा थोडासा काय झाला तेवढा, पण त्याच्या व्यतिरिक्त ते आले, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं. अशी अवस्था ह्या 1.5 वर्षात झाली. इतका मोठा पराक्रम शिवाजी महाराजांनी केला. तो दुर्दैवाने आपल्याकडे त्याचा अभ्यास केला जात नाही किंवा त्याच्यावर फारसं कोणी बोलत नाही. आपल्याकडे ते शिकवलंही जात नाही. आपला सगळा जो काही इतिहास सुरू होतो तो महाराजांच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंत, फार फार तर मृत्यूपर्यंत. पण मधला काही कालखंड जो आहे त्याच्यावरती, दक्षिण दिग्विजयावरती फार बोललं जात नाही. पण हे दक्षिण दिग्विजयाचं मोठं शिवाजी महाराजांचं एक त्यांनी काय अचिव्हमेंट्स केल्या आहेत, ते एक त्यांनी फेवरेबल अलायन्स केला. म्हणजे आता समजा औरंगजेब आला तर औरंगजेबाबरोबर मी एकटा लढणार आहे, तर माझ्याबरोबर कुतुबशाह आहे, विजापूरची आदिलशाह आहे. अर्थात विजापूरची आदिलशहानंतर औरंगजेबाने मोडीच काढली, पण काही वर्ष तरी त्यांनी, शिवाजी महाराजांनी त्यांच्याशी अलायन्स केलेला होता. आणि त्या दक्षिणायांची पाचशाही दक्षिणांनी राखली पाहिजे असं त्यांचं सूत्र होतं की कोण कुठचे मोगल ते येणार आणि आमच्या दक्षिणेत राज्य निर्माण करणार किंवा राज्य कारभार करणार किंवा राज्य ताब्यात घेणार, तर दक्षिणांकडची जी पाचशाही आहे ती दक्षिणांच्याच हातात राहिली पाहिजे, हे सूत्र होतं. आणि त्या सूत्राच्या अनुषंगाने शिवाजी महाराज पूर्ण ते 1.5 वर्ष जे आहेत ते दक्षिण त्यांनी पादाक्रांत केला आणि अक्षरशः तो जिंकून घेतला. म्हणून त्याला आपण दक्षिण दिग्विजय म्हणतो. आणि त्याचं जर काय म्हणू आपण क्वांटिटेटिव्ह सांगायचं झालं तर ज्यावेळेला शिवाजी महाराज स्वराज्यातून रायगडावरनं बाहेर पडले त्यावेळेला आपला भूप्रदेश जो होता स्वराज्य, तो किती किलोमीटर होता, तर 64,000 स्क्वेअर किलोमीटर एवढा होता. 64,000 स्क्वेअर किलोमीटर हा शिवाजी महाराजांचं ओरिजिनल स्वराज्य होतं. पुढच्या 1.5 वर्षात शिवाजी महाराजांनी 1,28,000 किंवा 1,30,000 म्हणू, म्हणजे ओरिजिनल स्वराज्याच्या दुप्पट स्वराज्य त्यांनी जिंकून घेतलं. म्हणजे काय मोठा पराक्रम गाजवला आहे बघा, लक्षात घ्या. आणि त्यांचं सगळं फ्युचरिस्टिक आहे, ते महाराज पुढचं बघतायत, त्यांना लक्षात येतं की पुढे काय होणार आहे. आणि तसंच झालं. औरंगजेबाला दुर्दैवाने राजाराम महाराजांना निसटावं लागलं रायगडावरनं आणि ते जिंजीला जाऊन पोहोचले. तो सेफ पॅसेज जो मिळाला ना, ती जी स्ट्रॅटेजिक डेप्थ मिळाली की मागे सरकायला तुम्हाला स्ट्रॅटेजिक डेप्थ मिळाली, ती महाराजांनी या दक्षिण दिग्विजयातून मिळवून दिली. आणि हे त्याचं आपल्याला मुद्दामून वैशिष्ट्य सांगता येईल. सर, खूप मस्त सांगितलं तुम्ही म्हणजे दक्षिण दिग्विजयाबद्दल. आणि आपण ह्या पॉडकास्टमध्ये आतापर्यंत सुरुवातीला जे महाराजांनी अष्टप्रधान मंडळ चालू करण्यापासून ते पूर्ण दक्षिण दिग्विजयापर्यंत जी सिस्टीम त्यांनी लावून दिली आणि त्याचा पूर्ण कसा इम्पॅक्ट झाला आपल्या स्वराज्यावर, की जे जिंजीला महाराजांच्या मृत्यूनंतर जे राजाराम महाराज गेले होते तिथपर्यंत त्या गोष्टीचा इम्पॅक्ट राहिला. आणि हे सगळं तुम्ही खूप मस्त सांगितलं सर. आणि आय होप लोकांना पण ते आवडलं असेल आणि एक अनोखी माहिती त्यांना, म्हणजे जे फार काही बोलत नाही. तुम्ही पण एक मेन्शन केलं की जो दक्षिण दिग्विजय आहे त्याबद्दल फार लोक संशोधन करत नाहीत आणि त्याबद्दल जास्त कोण बोलतही नाही. तर आय होप की भविष्यामध्ये ज्यावेळी हे विषय हाताळायचे असतील त्यावेळी आपला मराठी पॉडकास्टमध्ये आपण तोही विषय मांडूच. आणि परत एकदा धन्यवाद सर तुमचं. थँक्यू, तुम्ही ते आलात आणि आपल्या ऑडियन्सला गाईड केलं. धन्यवाद. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर.